ते जे रेकॉर्डिंग होतं की जे संपूर्ण मी ही ऐकलं, माझ्यासोबत संपूर्ण महाराष्ट्राने हे ऐकलं. अशा प्रकारचं जे काही वक्तव्य त्या रेकॉर्डिंगमध्ये होतं हे शिक्षण क्षेत्राला लाजिरवाणं असं आहे. आणि यामुळं या मिळालेल्या स्वातंत्र्याच्या संविधानाच्या उद्देशिकेला कुठंतरी गालबोट लागतं असं मला वाटतं. ही या पालकांनी उभारलेली लढाई व्यक्तिविरुद्ध नसून कुठंतरी प्रवृत्तीविरुद्ध आहे आणि या प्रवृत्तीला ठेचल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आता जर समजा 26 जानेवारीपर्यंत त्यांनी जर माझी मागणी मान्य नाही केली तर आपण निवेदन देताना निवेदनामध्ये आपण उल्लेख पण केलेला आहे की 26 जानेवारीपर्यंत जर आमची चांगल्या प्रती शिक्षक देऊन आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या किंवा मला जर न्याय मिळाला नाही तर मग मी 26 जानेवारीला मुंबई मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा पण निवेदनातून दिलेला आहे. आणि मी त्या माझ्या मुद्द्यावर मी ठाम आहे. आज आम्ही मागासवर्गीय असल्यामुळं आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे. जी मागणी आपण करत आहे की शिक्षक आहे, ही शिक्षक ही काय वैयक्तिक माझ्या स्वतःसाठी मागत नाही की माझ्या स्वतःच्या मुलासाठी मागत नाही. ही सर्व समाजाची जी मागासवर्गीय समाजाची 71 विद्यार्थी तिथं शिकतात त्यांच्यासाठीच आपण ते शिक्षक मागत आहोत. नमस्कार, मी तेजस फडके. शिरूर तालुका.comच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. आपण पाहिलं शिरूर तालुक्यात एका पहिलीच्या विद्यार्थ्याचा अभ्यास विचारला म्हणून शिक्षिकेचा जो पती होता त्यांनी त्या पालकाला आवडत्या भाषेत शिवीगाळ केली होती आणि त्याचं रेकॉर्डिंग व्हायरल झालं होतं. तो विषय, ती बातमी आपण उचलून धरली होती. आज आपण आहोत शिरूर पंचायत समितीच्या आवारात आणि आपल्यासोबत ते पालक आहेत. मला सांगा, जे रेकॉर्डिंग व्हायरल झालं होतं शिक्षकाचा आणि तुमचा संवाद, पहिल्यापासून काय घटना झाली होती ते सांगा. वार शनिवार होता, दिनांक 13 तारीख होती, 13 डिसेंबर 2025. मी आपलं हाबडे घेऊन घरी आल्याच्यानंतर पोरगं हिंडत असताना मला पोराला अभ्यासाविषयी चौकशी केली तर तेव्हा पप्पा अभ्यास दिला माझ्या लक्षात नाही. मग ही माझी मिसेस आहे, ही मला म्हणली की मॅडमला फोन लावून विचारा काय अभ्यास दिला म्हणून. मॅडमला अभ्यासाविषयी फोन केला असताना आपण सर्वांनी ती रेकॉर्डिंग ऐकलीच आहे की मॅडमच्या मिस्टरांनी किती खालच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली. तर त्याच्यानंतर आपण प्रशासनांना सर्व ठिकाणी मग BDO साहेब असेल, गट शिक्षण अधिकारी असेल, CO साहेब असेल, राज्य मागासवर्गीय आयोग असेल, कलेक्टर ऑफिस असेल, या सर्व ठिकाणी आपण एक लेखी स्वरूपाचं निवेदन दिलं होतं की त्या निवेदनामध्ये प्रामुख्याने 2 मागण्या होत्या की झालेल्या प्रकरणासंदर्भात शिक्षकांची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. आणि दुसरी मागणी होती की आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये टोटल 71 विद्यार्थी आहेत आणि ते सर्व मागासवर्गीय समाजाचे विद्यार्थी आहेत. तर मागासवर्गीय समाजाचे विद्यार्थी असल्यामुळं त्या शाळेवर पाहिजे तसं प्रशासनाचं आणि स्थानिक पुढाऱ्यांचं लक्ष नसल्यामुळं त्या शाळेमध्ये अशा प्रकारचे शिक्षक आणि त्याच्यामुळं शिक्षणाची प्रगती पूर्णपणे खालवलेली. तर आपण त्यांच्याकडे मागणी केली होती की आम्हाला विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात 4 चांगल्या प्रतीचे शिक्षक मिळावेत. तर अजूनपर्यंत ह्याच्यावर काही कार्यवाही करण्यात आलेली नाही. आत्ता आपण गट शिक्षणाधिकारी कळमकर साहेब यांना भेटलो. कळमकर साहेबांनी मला सांगितलं की आपण त्यांच्या शिक्षकांवर चौकशी चालू आहे आणि तुमची जी शिक्षकांची मागणी आहे की विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात 4 शिक्षक मिळावेत, तर ह्या मागणी संदर्भात म्हणले सोमवारपर्यंत आम्ही तुम्हाला लेखी पत्र व्यवहार करून तुम्हाला सोमवारपर्यंत चांगले शिक्षक देण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू असं त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे. आता जर समजा 26 जानेवारीपर्यंत त्यांनी जर माझी मागणी मान्य नाही केली तर आपण निवेदन देताना निवेदनामध्ये आपण उल्लेख पण केलेला आहे की 26 जानेवारीपर्यंत जर आमची चांगल्या प्रती शिक्षक देऊन आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या किंवा मला जर न्याय मिळाला नाही तर मग मी 26 जानेवारीला मुंबई मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा पण निवेदनातून दिलेला आहे. आणि मी त्या माझ्या मुद्द्यावर मी ठाम आहे. आणि सर, एक असं होतं की आपण आज आम्ही मागासवर्गीय असल्यामुळं आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे. जी मागणी आपण करत आहे की शिक्षक आहे, ही शिक्षक ही काय वैयक्तिक माझ्या स्वतःसाठी मागत नाही की माझ्या स्वतःच्या मुलासाठी मागत नाही. ही सर्व समाजाची जी मागासवर्गीय समाजाची 71 विद्यार्थी तिथं शिकतात त्यांच्यासाठीच आपण ते शिक्षक मागत आहोत. आणि शासनाला माझी हात जोडून विनंती असेल की ह्या मागण्या त्यांनी मान्य करून आम्हाला चांगल्या प्रतीचे शिक्षक द्यावे, शिक्षणाची प्रगती चांगल्या प्रकारे सुधारेल अशा प्रकारचे शिक्षक द्यावे. धन्यवाद साहेब. आपण या संदर्भात काही सामाजिक कार्यकर्त्यांशी पण बोलणार आहोत. त्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते नितीन अण्णा थोरात. मला सांगा, तुमच्या गावात जो प्रकार घडला होता,
पहिलीच्या मुलाचा अभ्यास विचारला म्हणून ज्या शिक्षिका होत्या त्यांच्या पतीने पालकाला आवडच्या भाषेत शिवीगाळ केली होती आणि त्याचं रेकॉर्डिंग व्हायरल झालं होतं. काय सांगाल? नमस्कार. ते जे रेकॉर्डिंग होतं की जे संपूर्ण मी ही ऐकलं, माझ्यासोबत संपूर्ण महाराष्ट्राने हे ऐकलं. अशा प्रकारचं जे काही वक्तव्य त्या रेकॉर्डिंगमध्ये होतं हे शिक्षण क्षेत्राला लाजिरवाणं असं आहे. आणि यामुळं या मिळालेल्या स्वातंत्र्याच्या संविधानाच्या उद्देशिकेला कुठंतरी गालबोट लागतं असं मला वाटतं. ही या पालकांनी उभारलेली लढाई व्यक्तिविरुद्ध नसून कुठंतरी प्रवृत्तीविरुद्ध आहे आणि या प्रवृत्तीला ठेचल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. येणाऱ्या काळात शिक्षण मंत्री असतील राज्याचे किंवा शिक्षण अधिकारी असतील, या सर्वांनी या गोष्टीकडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि त्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे. धन्यवाद. आपण पाहिलं सामाजिक कार्यकर्त्यांचं पण म्हणणं आहे की प्रवृत्ती ठेचली पाहिजे आणि आता या शिक्षकावर कारवाई होणार का हे येत्या काही दिवसात आपल्याला कळेल. तेजस फडके, शिरूर तालुका .com, शिरूर.